नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि तुम्ही जर अर्ज केलेला नसाल तर नक्की करून घ्या आणि जर केलेला असाल तर अभ्यासाला सुरुवात करा. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस समजून घेतला होता आणि सिलेबसमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल हा भाग आपल्याला अभ्यासाला आहे. आज आपण त्याचा पहिला व्हिडिओ याच्यामध्ये पाहणार आहोत आणि जेणेकरून तुम्हाला यातली परीक्षा विमुक्ता म्हणजे एक्झामला नक्की काय विचारलं जाईल, कुठल्या डेफिनेशन्स फार महत्वाचे आहेत आपल्यासाठी ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि काही क्वेश्चन सोडून घेऊया. बघा, पहिला प्रश्न आहे, मुख्य मुद्द्याला सुरुवात करतो. आता तुमचा फार वेळ घेणार नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही वेळ काढून बघा. बऱ्याचदा कधी कधी आपण गडबडीत असलो तर पूर्ण व्हिडिओ बघणं होत नाही, परंतु अभ्यासाच्या वेळेवर नक्की जो आहे तो तुम्ही सिरियस असणं गरजेचं आहे. ज्वलनशील कचरा संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते असा प्रश्न विचारलेला आहे आणि 3 विधानं दिलेली आहेत. तो विघटनशील कचऱ्याचा भाग आहे, हे पूर्णतः विधान चूक आहे. तो ज्याचे उष्मांक मूल्य हे 1500 किलो कॅलरीपेक्षा जास्त असते आणि त्यामध्ये फ्लोरिनेटेड प्लास्टिकचा समावेश होतो. तर फ्लोरिनेटेड प्लास्टिकचा समावेश त्यामध्ये होत नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त दुसरं विधान यामध्ये योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पहिली गोष्ट, ज्वलनशील कचरा काय आहे, अविघटनशील कचरा काय आहे, घरगुती घातक कचरा आपण कशाला म्हणतो, हे आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे. ओके, आता अविघटनशील कचरा म्हणजे काय, तर हे आपण पुढे सगळ्या डेफिनेशन पाहणार आहोत. ओके, म्हणजे ज्वलनशील कचरा एक्झॅक्टली काय आहे, त्यात कशाचा समावेश होतो, कशाचा होत नाही, हे आपल्याला एक्झॅक्टली पाहायचंच आहे. अविघटनशील कचरा म्हणजे काय, तर जो सूक्ष्मजीवी पद्धतीने अवनत करता येतो. म्हणजे जर तो अवनत करता आला तर त्याला आपण अविघटन का म्हणायचं. जो स्थिर मिश्रणात रूपांतरित करता येतो तो तसाही करता येत नाही. जो सूक्ष्मजीवी पद्धतीने अवनत करता येत नाही हे 100% खरं आहे. ओके, त्यानंतर जो केवळ ज्वलनशील असतो हे विधान सुद्धा चूक आहे. सो अविघटनशील कचरा म्हणजे काय, तर जो सूक्ष्मजीवी पद्धतीने अवनत करता येत नाही त्याला आपण अविघटनशील कचरा म्हणतो. घरगुती घातक कचरा, मग ह्या जे बेसिक पर्याय यामध्ये दिलेले आहेत आपल्याला. ओके, मी तुम्हाला प्रश्न जे आहेत ते बायलिंग्वल ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल किंवा एखादा प्रश्न असेल तर त्याचा ऍटलिस्ट पहिलं विधान तरी इंग्लिश ठेवण्याचा प्रयत्न असेल. त्याच्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. घरगुती घातक कचरा यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये सीएफएल बल्ब, कालबाह्य औषधे, रस्ता झाडल्यानंतरचा कचरा. आता आपल्याला काय विचारले एक्झॅक्टली, लॉजिकली जरी बघितलात तुम्ही, घरगुती घातक कचरा, त्याच्यामध्ये रस्ता झाडल्यानंतरचा कचरा हा कसा काय घरगुती घातक कचऱ्यामध्ये येईल, जरी तो घातक असला तरी सुद्धा. किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आता रस्ता झाडल्यानंतरच्या कचऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत, त्याच्यामुळे तो पुढे येईलच आपल्याला. ओके, मग त्याच्यामध्ये पालापाचोळा असेल तर तो वेगळा असतो. ओके, त्याच्यामध्ये सेफेल बल्ब आणि कालबाह्य औषधे या दोघांचा समावेश जो आहे तो आपल्या घरगुती घातक कचऱ्यामध्ये जाईल. मोठे कचरा निर्माते ठरवण्याचा निकष कोणता आहे. आता याच्यामध्ये मोठे कचरा निर्माते म्हणजे काय, जे 100 किलो पेक्षा दैनंदिन कचरा निर्मिती ज्यांची 100 किलो पेक्षा जास्त आहे त्याला आपण दैनंदिन कचरा निर्मिती करणारे मोठे कचरा निर्माते असं म्हणतो. ओके, सो या प्रश्नांवरून बघा, हे सुरुवातीला मी प्रश्न घेतले का, कारण तुम्हाला एक्झॅक्टली दिशा मिळेल की एक्झॅक्टली आपल्याला कशावर फोकस करायचा आहे. ओके, आता एक एक करून आपण व्याख्या समजून घेऊया. घनकचरा, ज्याला आपण सॉलिड वेस्ट असं म्हणतो, तर सॉलिड वेस्टची व्याख्या काय दिलेली आहे डेफिनेशन मध्ये. बघा, हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत हे प्रचंड मोठे आहेत तुलनेने जर बघायला गेला त्याच्यामध्ये, तर जवळपास त्याच्यामध्ये 2 परिशिष्ट आहेत, त्यासोबतच एकूण 58 व्याख्या दिल्या आहेत, 58 व्याख्या दिलेल्या आहेत आणि 25 नियम आपल्या यामध्ये दिलेले आहेत. पण काळजी करू नका, एकदम सोप्या भाषेत आणि एक्झामला जेवढा रिलेव्हंट आहे तेवढा भाग मी यामध्ये तुम्हाला नक्की घेईन. आता घनकचरा म्हणजे काय, की यामध्ये घरगुती कचऱ्याचा समावेश होतो, सॅनिटरी कचरा असेल, व्यापारी कचरा असेल. ओके, काय समावेश होत नाही यावर पण फोकस करायचा आहे. ओके, संस्थात्मक कचरा असेल, अन्न पुरवठा विषयक बाजारातील कचरा असेल, अनिवासी कचरा, रस्ता झाडल्यानंतरचा कचरा असेल, गटारावरील काढलेला गाळ आहे, उद्यानाची फळभाज्या विषयक कचरा असेल किंवा शेती दुग्ध व्यवसाय या संदर्भातला कचरा असेल, जैव वैद्यकीय कचरा ज्याला आपण काय म्हणतो तर बायोमेडिकल जो वेस्ट आहे तो असेल. त्यासोबतच औद्योगिक कचरा वगळून जैव वैद्यकीय कचरा, म्हणजे हा जो बघा जैव वैद्यकीय कचरा कुठला, तर औद्योगिक कचरा वगळून जैव वैद्यकीय कचरा. त्यानंतर बॅटरी असेल, किरणोत्सारी कचरा जो काही झालेला असेल तो कचरा असेल. स्थानिक प्राधिकरण तसेच नियम 2 मध्ये उल्लेख केल्यानुसार जो काही त्याच्यामध्ये समाविष्ट असतील त्याचा सगळ्यांचा समावेश हा घन कचरा म्हणजे सॉलिड वेस्ट मध्ये केला जाईल. सर, एक्सक्लुडिंग इंडस्ट्रियल वेस्ट, जो बायोमेडिकल वेस्ट आहे तो त्याचा समावेश होतो, फक्त एक्सक्लुडिंग इंडस्ट्रियल वेस्ट आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे घनकचरा म्हणजे काय हे आपल्याला बेसिक व्याख्या लक्षात यायला पाहिजे. ओके, ही जी बॅच आपण सुरू केलेली आहे, आता सुरू केलेली आहे, याच्यामध्ये 6 महिन्याचा साधारणतः कालावधी दिलेला असतो, पण एक्झाम तुम्हाला माहिती आहे 3-4 महिन्यामध्ये शक्यता होते. आणि बॅच टाइम जे आहे तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार लेक्चर्स बघू शकणार आहे. सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नोट्स. यामध्ये जे काही तुम्हाला नोट्स मिळतील ते
बाय पोस्ट तुमच्या घरी येतील हार्ड कॉपी स्वरूपात. त्यामुळे कुठल्याही PDF प्रिंटआउट घ्यायची काहीही गरज पडणार नाही तुम्हाला. लॅपटॉपवर हे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकणार आहात. ची सध्या ऑफर सुरू आहे, पुढची 2-4 दिवस हे 500 रुपये सवलत आहे. 3,500 रुपयामध्ये फक्त, अत्यंत महत्वाची. आणि महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला 3,500 रुपयामध्ये घरपोच क्लास नोटसह बॅच उपलब्ध नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला टू द पॉइंट एक्झामला आवश्यक काय भाग आहे अत्यंत साध्या सोप्या भाषेत शिकवलं जात आहे. जेवढं तुम्हाला पटलं तर नक्की जॉईन करा आणि त्यात तुमचं स्वागत आहे. ओके, बघा, जीवाणूंच्या सहाय्याने कुजवता येण्यासारखा कचरा, ज्याला आपण जीवाणूंच्या सहाय्याने, म्हणजे हे काय होतं की जो काही कुजवण्याची जी प्रक्रिया आहे ती 2 पद्धतीने असते. एक बॅक्टेरियल पद्धतीने सुद्धा आहे किंवा जे त्यामध्ये बॅक्टेरियांच्या सानिध्यामध्ये हे सगळं कंपोस्टिंग त्याचं जे केलं जातं, त्यामध्ये कोणत्याही सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूंच्या सहाय्याने, ओके, सूक्ष्म मायक्रोबॅक्टेरियाच्या सहाय्याने अवनतीकरण करणं, डिग्रेडेशन करणं, त्याचं अधिक सुलभ आणि स्थिर स्टेबल मिश्रणामध्ये त्याचं रूपांतरण करणं म्हणजे काय आहे तर जीवाणूंच्या सहाय्याने कुजवता येईल अशा पद्धतीने त्याचं हे केलं जातं, रूपांतरण केलं जातं. ज्वलनशील कचरा कशाला आपण म्हणतो तर विघटनशील. बघा, हा काय आहे ना, ज्वलनशील कचरा हा विघटनशील, पुनर्प्रक्रिया न होणारा, हा पहिला महत्वाचा मुद्दा. पुनर्प्रक्रिया न होणारा, पुनर्वापर न करण्यासारखा, ओके. त्यानंतर घातक नसलेला घनकचरा, ज्याचे उष्मांक मूल्य 1500 किलो कॅलरीज, ओके, यापेक्षा जास्त आहे आणि त्यामध्ये फ्लोरिनेटेड पदार्थासारख्या प्लास्टिक्स, लोकर, लगदा इत्यादींचा यामध्ये समावेश होत नाही. याला आपण ज्वलनशील कचरा असं म्हणतो. ओके, सो हा एक भाग त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याचे जे शब्द आहेत मराठीमध्ये प्रॉपर दिले. तुम्हाला इंग्लिशमध्ये हवं तर इंग्लिशमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल ऑलरेडी आहे, तुम्ही त्याला सोबत सोबत घेऊन वाचू शकता. ओके, बऱ्याचदा जो हा भाग आहे तो प्रॉपर मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही प्रॉपर मराठीमध्ये उपलब्ध करून देतो आहे. ओके, घरगुती घातक कचरा. आता घरगुती घातक कचऱ्यामध्ये बघा, रंगांचे निकामी डबे, जंतुनाशकांचे डबे, त्यानंतर CFL बल्ब असतील, ट्यूबलाईट आहेत, कालबाह्य औषधे आहेत, त्यानंतर तुटलेली मर्क्युरी थर्मामीटर्स असतील, वापरलेल्या बॅटरीज असतील, या ज्या असतील, सुया किंवा सिरिंज असतील किंवा दूषित मलमपट्ट्या असतील, यामध्ये घरगुती घातक कचऱ्यामध्ये त्याचा समावेश होतो. ओके, बघा, हा घरगुती घातक कचऱ्यामध्ये जसं आपण याच्यामध्ये एकदा वाचलं तरी लक्षात राहील, ते जे काही घरातल्या वस्तू असतील त्याच्यामध्ये सेफेल बल्ब आहे, ट्यूबलाईट्स आहेत, ज्या काही औषधी असतील ज्या आउटडेटेड आहेत, त्यासोबतच काही थर्मामीटर्स असतील किंवा बॅटरी आहे, सुया सिरिंज आहेत, या ज्या काही घरगुती घातक कचरा आहेत. कारण घातक का आहे तो, कारण या माध्यमातून कुठलीही जंतुनाशक असतील त्याचा हे होऊ शकतो, प्रसार होऊ शकतो, बरोबर. त्याच्यानंतर बघा, सुका कचरा आहे. आता सुका कचऱ्याच्या बाबतीत म्हणजे अविघटनशील आणि रस्ता झाडल्यानंतरचा जड कचरा, हा सुका कचरा अविघटनशील आणि रस्ता झाडल्यानंतरचा जड कचरा याखेरीज, ओके, याखेरीज, ओके, अविघटनशील आणि रस्ता झाडल्यानंतरचा जड कचरा याखेरीज पुनर्प्रक्रिया करण्यासारखा व न करण्यासारखा कचरा, त्यामध्ये ज्वलनशील कचऱ्याचा समावेश, सॅनिटरी नॅपकिन्स आणि डायपर्स इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. ओके, सुक्या कचऱ्यामध्ये ज्वलनशील कचऱ्याचा समावेश होतो का? येस. सॅनिटरी नॅपकिन्स जे आहे त्याचा समावेश होतो, डायपर्स असतील याचा समावेश होतो, तर हा सुक्या कचऱ्यामध्ये जातं. अविघटनशील कचरा, ज्याला नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट ज्याला आपण म्हणतो, तर असा कुठलाही कचरा जो सूक्ष्मजीवी पद्धतीने अवनत करता येत नाही आणि सुलभ आणि स्थिर मिश्रणामध्ये ज्याचं रूपांतरण करता येत नाही, त्याला आपण नॉन डिग्रेडेबल किंवा अविघटनशील कचरा असं म्हणतो. ओके, पहिला महत्वाचा मुद्दा हे का साधं सोपं असलं तरी सुद्धा तुम्हाला जसं की सॅनिटरी नॅपकिन्स हे सुक्या कचऱ्यामध्ये येतात, घरगुती घातक कचऱ्यामध्ये या गोष्टी येतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये बघा, उरलेला घनकचरा, याच्यामध्ये कशाचा समावेश होतो की जो काही कचरा असेल की घनकचऱ्यावरील प्रक्रियेनंतर जो पुनर्प्रक्रियेस किंवा पुढील कुठल्याही प्रक्रियेसाठी योग्य नाही आहे असा कचरा, ज्याला आपण काय म्हणतो तर वेस्ट जो आहे, उरलेला घनकचरा जो आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. जे मोठे कचरा निर्माण करणारे निर्माते आहेत त्याच्यामध्ये की अशा इमारती ज्यामध्ये केंद्र सरकारची विविध खाती असतील किंवा जे काही डिपार्टमेंट असतील, राज्य शासनाचे असतील किंवा त्यांचे स्थानिक संस्था असतील किंवा सार्वजनिक PSU आहेत किंवा कंपन्या असेल, रुग्णालय, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय असेल, विद्यापीठ आहे, वसतिगृह, हॉटेल्स, व्यापारी आस्थापना, बाजारपेठा, प्रार्थनास्थळे आहेत, स्टेडियम आहेत. सो अशा ठिकाणी जर त्याची दैनंदिन कचरा निर्मिती ही 100 किलोपेक्षा जर अधिक होत असेल तर त्याला आपण मोठे कचरा निर्माते असं म्हणतो. ओके, सो एकूण 8 साधारणतः 6 ते 8 व्याख्या आपण याच्यामध्ये ज्या बघितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आणि कचऱ्याचं वर्गीकरण करणाऱ्या व्याख्या होत्या, ज्या आपल्याला परीक्षेत महत्वाच्या विचारल्या होत्या. कचरा निर्मिती करणाऱ्यांची जबाबदारी काय आहे, सेक्शन 4 मध्ये यामध्ये बाब दिलेली आहे. बघा, एकूण जवळपास 8 जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये वर्गीकृत केलेल्या आहेत.
यामध्ये वर्गीकरण करणं पहिला महत्वाचा मुख्य मुद्दा काय आहे की जेव्हा कचरा जो आहे हा प्रत्येक कचरा निर्मिती करणारा व्यक्ती, मग तो व्यक्ती असू दे, संस्था असू दे, कुणीही असू दे, तर या व्यक्तींनी कचरा विघटनशील, अविघटनशील व घरगुती ज्वालाग्राही अशा 3 भागांमध्ये, लक्षात घ्या किती भागांमध्ये, 3 भागांमध्ये वर्गीकृत करणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 स्वतंत्र कचरा कुंड्यामध्ये तो ठेवायला पाहिजे. स्थानिक संस्थेने अधिसूचित केल्यानुसार कचरा उचलणाऱ्या व्यक्तीकडे त्याचा सुपूर्द करायला पाहिजे. त्यानंतर जे काही डायपर्स, सॅनिटरी पॅड्स पाऊच मध्ये बंदिस्त सुरक्षित वेष्टन करून स्थानिक संस्थेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरडा किंवा अविघटनशील कचरा कुंडीजवळ ठेवणे. बांधकाम, जुने बांधकाम पाडताना जमा होणारा जो राडारोडा आहे ते व्यवस्थापन नियमानुसार त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. अशा काही मार्गदर्शक सूचना किंवा एकंदरीत त्याची जबाबदारी यामध्ये दिलेली आहे. आता मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे फॅक्ट अँड फिगरवर प्रश्न येतील. तर प्रश्न जे येतील, जसं की उदाहरणार्थ मेळावा भरवायचा असेल, 100 पेक्षा अधिक लोकांचा मेळावा असेल तर तुम्हाला 3 दिवस आधी त्याची पूर्वसूचना जी आहे ती स्थानिक प्राधिकरणाकडनं, जी काही लोकल ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडनं ती घ्यावी लागते. रस्त्यावरील जे काही विक्रेते असतील त्यांना सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की तुम्हाला त्याची विल्हेवाट जी आहे ती प्रॉपर लावायची आहे. ज्या काही निवासी किंवा बाजार संघटना आहेत त्यांनी स्थानिक संस्थेच्या सहभागाने उपस्थित स्थळी वर्गीकरण करणं, त्यानंतर प्रक्रिया योग्य वस्तू असतील तर अधिकृत व्यक्ती किंवा संस्थेस देणं, अशा गोष्टी त्यामध्ये सांगितल्या. फॅक्ट अँड फिगरच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की संघटित समुदाय संस्था त्याचं क्षेत्र 5000 चौरस मीटर पेक्षा जे काही जास्त आहे ते 1 वर्षाच्या आत उपस्थित स्थळी त्याचं वर्गीकरण करणे, त्याची विल्हेवाट लावणे, यासाठी जे काही किंवा जैविक कचरा असेल तर जागीच त्याची प्रक्रिया करणे, मिथेनीकरण करणं, ही जबाबदारी त्यांना दिलेली आहे. हॉटेल्स आणि उपहारगृहांच्या बाबतीत जर जैविक कचरा असेल तिथे सुद्धा हॉटेलच्या आवारातच त्याची प्रक्रिया जी आहे ती जैविक मिथेनीकरण करणं गरजेचं आहे. सो हा भाग त्यामध्ये लक्षात घेण्यासारखा आहे. कचरा निर्मिती करणाऱ्याने कचऱ्याचे वर्गीकरण किती प्रकारात करणे आवश्यक आहे, बेसिक लक्षात गोष्टी ठेवा. आपल्याला किती लक्षात ठेवायचे तर 3 प्रकारामध्ये करायला लागणार आहे. हॉटेल्स, उपहारगृहे यांना जैविक कचऱ्याबाबत काय करणे बंधनकारक आहे. बंधनकारक काय, तो रस्त्यावर ठेवायचा आहे का, नाही. अधिकृत संकलकास व वर्गीकृत देणे, आवारात प्रक्रिया मिथेनीकरण करणे. त्याच्यामध्ये जैविक कचऱ्याच्या बाबत हे सांगितले की आवारात प्रक्रिया आणि मिथेनीकरण करणे हे गरजेचं आहे. ओके. त्यानंतर उरलेला घनकचरा म्हणजे काय, तर उरलेला घनकचरा म्हणजे प्रक्रियेनंतर पुढील प्रक्रियेस अयोग्य आणि टाकाऊ असणारा जो काही कचरा आहे त्याला आपण उरलेला सॉलिड वेस्ट असं आपण म्हणतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण बेसिक पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने आपण जाणार आहोत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा जो मोठा भाग आहे तो तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीने घेऊन जाऊन त्याच्यावर क्वेश्चन्स, या सगळ्या गोष्टी आपण पाहू. धन्यवाद.